और भैया भैया ही कर रही थी वो सर. विद्याधरजी न नात्याचा न गोत्याचा न गोतावळ्याचा न गावचा न कुठला न भाषेचा न जातीचा न पंथाचा अशा व्यक्तींना कुठेतरी तुमच्याबद्दल ओलावा वाटला, तुम्हाला त्यांच्याबद्दल ओलावा वाटला. हाच खरा भारत आहे का हो? हाच खरा भारत आहे. गोड आहे भारत, फार सुंदर आहे भारत. किती सांगू, फक्त आपल्या इथे दाखले द्यायला ना कोणीतरी इंग्लिश माणूस लागतो. एफ मॅक्स मुलर म्हणून आहेत, एक मोठे इतिहास तज्ज्ञ आणि साहित्यिक वगैरे आहेत. त्यांनी सांगितलं की मला पृथ्वी तलावर जर कोणी सुंदर आणि छान देश दाखवायचा झाला तर मी भारत दाखवेन. वाह, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी तो दाखला द्यावा लागतो. खरोखरच भारत छान आहे. मी काय बघितलं नसेल सर, 17 राज्य, कित्येक नद्या, गंगा यमुना, अशा कित्येक नद्या एकापेक्षा एक. म्हणजे 12 घाटचा पाणी प्यायला माणूस असं म्हणा, तुमच्याबद्दल हरकत नाही आता. नाही, पाणी प्यायला म्हणजे मी त्यांच्यामध्ये सामावून गेलो आणि त्यांनी मला सामावून घेतलं. मी भरपूर आनंद घेतला सर. विविधता काय असते ना ते एक्झॅक्टली मी बघितलं. अशी लांब लांब सरसोची शेती, त्याला काही अंतच नाही. लांब लांब गव्हाची शेती, हे शेकडो ट्रक गहू, शेकडो ट्रक तांदूळ, शेकडो ट्रक बांबू, शेकडो ट्रक केळी, काय नाही आहे सर या देशामध्ये. आणि अरुणाचलमध्ये पाणी 24 तास आसामपर्यंत. म्हणजे मी सारखा आंघोळ करायचं, बाहेर आम्ही जायचो ना तर सारखं असं बंद करायला येतो. बंद कुठे आहे, तिथे पाणी 24 तास आहे. फक्त आपल्याकडे तो पाण्याचा विनियोग नीट होत नाही आहे. आज जे 60च्या वयाचे आहेत, जे निवृत्त झालेले आहेत, त्या प्रत्येकाला आता स्वतःसाठी थोडंसं जगावं आणि स्वतःबरोबरच समाजाला काहीतरी परत द्यावं असं वाटत असतं. कारण आयुष्याची ओंजळ तर भरलेली असते, परंतु ओंजळीतून सांडणारं जे आहे ते कुठेतरी समाजा परत द्यावं असं वाटत असतं. अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, सेवानिवृत्तांसाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशी स्वप्न बघायला जे तरुण उत्सुक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इतक्या प्रचंड मोठ्या पायी केलेल्या प्रवासानंतर काय सांगाल? सर, प्रत्येकाने चालत राहावं बस. अनेक ज्यांनी माझ्याशी संपर्कात आले ना त्या सगळ्या सैन्य अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की आम्ही आता रिटायर झाल्यानंतर तुमच्यासारखं चालणार आहोत. सर्व वृद्धांनी चालावं, तरुणांनी चालावं, मुलांनी चालावं, सगळ्यांनी चालावं. काही नाही, 5 किलोमीटर चाललं ना दिवसभरामध्ये, 24 तासामध्ये एवढा वेळ द्या, मग तुमच्या आरोग्याला काहीच त्रास होणार नाही आहे. आणि नुसतं चालायचं म्हणजे पहाटे फुलं गोळा करण्यासाठी चालू नाही हो, क्या बात आहे. किंवा गप्पा गोष्टी करण्यासाठी चालू नाही. मी शाळेमध्ये देखील जातो ना तर शिक्षण काय आहे तर मी सांगतो, या मुलांना ना लहान वयामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये न्या. या वयामध्येच त्यांच्यावर संस्कार होतील. तिथला किसान काय आहे, तिथला मजदूर काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, हे आत्ता त्याच्यावर जर बिंबलं ना तर पुढे चालून तो काहीतरी या देशासाठी काम करेल. मोठी झाल्यावर काही संस्कार होत नाहीत. हा माझा उद्देश आहे. तर ज्येष्ठांनी चालावं, आजूबाजूला बघावं जरा. आपल्यापासून फक्त जव्हार लांब नाही, थोडं अंतरावर, अगदी 30-40 हा किलोमीटर बस थोडं थोडं चालावं ना. काही नाही, आपण ना वैष्णोदेवीला जातो, शंकर महादेवांना भेटायला जातो, नर्मदा परिक्रमा करतो. या सर्वांबद्दल मला नितांत श्रद्धा आहे आणि आदर आहे. पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी समजून या सगळ्या संतांनी आणि महंतांनी सगळ्यांनी सांगितले, देव कुठे नाहीये, देव फक्त त्या गोरगरीब माणसामध्ये. कुसुमाग्रजांनी गोरगरीब माणसासाठी म्हणून तरी आपण आयुष्यात भ्रमंती करायला हवी. 60 पर्यंतचं अतिशय सर्वसामान्य माणसाचं चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा एक बँकेतला अधिकारी माणूस काय, तो रिटायरमेंट नंतर ठरवतो की आपण अरुणाचलपासून पोरबंदरपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास करायचा, हा देश बघायचा, इथले ग्रह तारे, नदी नाले, ओढे, इथली माणसं, इथली कुटुंब व्यवस्था, या सगळ्यांशी बोलत राहायचं. त्यांना आयुष्याबद्दल एक पॉझिटिव्ह सकारात्मक असा संदेश द्यायचा. आलेल्या संकटांना धीरानं तोंड द्यायला त्यांना शिकवायचं. आणि त्याहीपेक्षा सुद्धा हा देश, त्याची विविधतेने नटलेली एकता ही स्वतः अनुभवून बघायची. हे सगळंच विलक्षण अद्भुत आहे. रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याबरोबरची सगळी पुंजी या माणसानं या गोष्टीकरता खर्च केली. आयुष्य म्हणजे काय तर आपल्या स्वप्नांसाठी केलेला प्रवास. या माणसाचं स्वप्न होतं चरैवती चरैवती चरैवती, कीप वॉकिंग कीप वॉकिंग कीप वॉकिंग. आयुष्यभर चालण्याचा संदेश देणाऱ्या या डोंबिवलीच्या अवलियाला सॅल्यूट.